मागील वर्षी परतीच्या पावसानं तालुक्यातील 8,442 हेक्टरमधील 16,821 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना खरेदी विक्री संघाने सुमारे 75,000 क्विंटल धान्याची खरेदी केल्याचं समोर येत असल्यानं खरेदी विक्री संघानं खरेदी केलेले धान्य शेतकऱ्यांकडे आलं कुठून हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून कृषी व महसूल विभागाने केलेले पंचनामे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। परतीच्या पावसाने कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे भविष्यात आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार कसा या विवंचनेत तो सापडला असताना अनेक शेतकऱ्यांनी धसका घेतलाय। या धक्क्यातून त्याला सावरण्यासाठी त्याचे कुटुंबियांची सहानुभूती मिळवण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं जाहीर केलं आणि कृषी विभाग तसेच महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानींचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। परंतु केलेले पंचनामे कोणत्या आधारावर केले त्याचा खुलासा कृषी विभाग आणि महसूल विभागच करू शकते। दरम्यान मुरबाड तालुक्यातील 16,821 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना ज्या शेतकऱ्याकडे थोडंफार धान्य उरलं आहे ते हमी भावानं खरेदी करण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी खरेदी केंद्र उभारले असून मुरबाड तालुक्यात आजपर्यंत 75,000 क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आल्याचं समोर येत आहे। जर एखाद्या शेतकऱ्याचे 90% नुकसान झाले तर शासन त्याला तेवढी भरपाई देणार का? मग हे अतिरिक्त धान्य आलं कुठून अशी हेराफेरी करणारा शेतकरी देखील शासनाचा नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून पात्र लाभार्थी ठरला आहे। शासनाने याची पडताळणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।